सामान्य दिनों में नागरिकों के यातायात के लिए मुख्य रूप से थ्री व्हीलर पैसेंजर ऑटो रिक्शा अपनी अहम भूमिका निभाता हुआ नजर आता था, लेकिन लॉकडाउन के बाद से अब तक ये पैसेंजर ऑटो रिक्शा और इसके चालक और मालक भूखमरी की मार झेल रहे हैं। अमरोती शहर में करीब 15 से 20 हज़ार पैसेंजर ऑटो रिक्शा है और ये सभी पैसेंजर ऑटो रिक्शा अमरोती शहर के मुख्य यातायात में अपनी अहम भूमिका निभाते थे, लेकिन लॉकडाउन की ऐसी मार पड़ी है कि इनके अब खाने के भी लाले नजर आ रहे हैं और इसी के चलते अब तक इन्हें शासन की ओर से किसी भी प्रकार की मदद नहीं दी गई है। अमरोती शहर की विभिन्न संगठनों ने मिलकर शासन को निवेदन भी दिया था कि उन्हें आर्थिक मदद दी जाए, लेकिन इतना सब कुछ होने के बावजूद उन्हें अब तक किसी भी प्रकार की मदद न मिलने पर आखिर अमरोती शहर के जिला अध्यक्ष नितिन मोड़ ने आज शासन को इस संदर्भ में संज्ञान दिलाने हेतु एक निवेदन देकर चेताया और इस निवेदन के बाबत उन्होंने शासन से क्या कहा, आइए जानते हैं। महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 लाख ऑटो चालक आहेत आणि ते कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही एका पैशाच्या मदतीवर ते चालत नाहीत। मात्र गव्हर्नमेंट त्यांना 50 अटी टाकते, त्यांना दंड करतात, त्यांना हजारो रुपयाचा दंड त्या एक एक ऑटोवाला दरवर्षी कमीत कमी 5-10 हजार रुपये दंडच भरतो। पासिंगसाठी पैसे घेतात, RTO पैसे घेतात, फिटनेससाठी पैसे घेतात, इन्शुरन्सवाले 9-9 हजार रुपये त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे त्या गरीब ऑटोचं। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडून परमिटची फी घेता, परमिट पण 15-15, 10-10 हजार रुपये फी करून टाकली आहे। इन्शुरन्सच्या माध्यमातून दरवर्षी माझ्या ऑटो चालकांकडून नुसत्या अमरावती शहराचं जरी उदाहरण घेतलं तरीसुद्धा तिथे जवळपास 60 ते 70 लाख रुपयाच्या वर, जास्तच पण कमी नाही, 6 कोटी रुपयाचा इन्शुरन्स अमरावती जिल्ह्यातून जमा करतात। त्याच्या बदल्यात एकही रुपया कॉम्पन्सेशन देत नाही। ॲक्सिडेंट झाला तरी त्याला 4-5 वर्ष इन्शुरन्स कंपन्या झुलवतात। असं असताना तो माणूस 70 दिवसापासून लॉकडाऊनमुळे बंद आहे। त्याला तुम्ही ऑटो चालवू देत नाही रस्त्यावर, त्याचा ऑटो तुम्ही जप्त करता। त्याच्यानंतर तो सकाळी ऑटो काढायचा, संध्याकाळीपर्यंत कमवायचा किंवा संध्याकाळी ऑटो काढून सकाळपर्यंत चालवून जे काय मिळायचं त्याच्यातून तो त्याची उपजीविका तो हे करायचा। आज त्याला तुम्ही 70 दिवस घरामध्ये कोंडून ठेवलं आहे। नोकर, आता माझा स्वतःचं हॉटेल आहे, माझ्या वेटर लोकांना, स्टाफ लोकांना मी अर्धा पगार दिला पहिल्या महिन्यात, नंतर थोडं 30% दिला, काही ना काही त्यांना मी दिलं। बाकीच्या कारखानेवाले पण आपल्या मजुरांना, नोकरांना देतात, दुकानदार आपल्या लोकांना देतात, हॉस्पिटलवाले त्यांच्या नर्सेसला, स्टाफला देतात। पण आमच्या ऑटोवाल्याला अर्धा काय कोणी 10 पैसे दिले नाही। आमच्यासारखे संघटना, गरीब लोकांची संघटना, ते स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन काढून काय जमा करणार? मग आता तुम्ही ते विदारक चित्र तुम्ही पाहिलं असेल आज, की रवी राणा म्हणून आमदार आहेत, त्यांनी मागच्या वेळेला आम्हाला थोडीशी मदत केली होती। आज त्यांनी 500 लोकांना किराणा वाटतो म्हणून सांगितलं होतं आणि त्या गरिबांना नुसतं समजलं की आम्हाला आज किराणा वाटणार आहे, तर ते 3000च्या वर ऑटो तुम्ही आज पाहिले असतील की 3000 ऑटो, जवळपास 3-3 किलोमीटरची लाईन लागली होती फक्त एका 200 रुपयाच्या किराण्यासाठी। मग याच्यावरून तुम्ही परिस्थिती त्या ऑटोवाल्यांची तुम्ही ओळखता की त्याला किती त्रास होतो आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की तो सुद्धा एक असंघटित मजूर म्हणून त्याला तुम्ही कुठेतरी वाव द्या। कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये तुम्ही मजुरांना मदत करताय, तुम्ही शेतकऱ्यांना मदत करताय, तुम्ही कारखानदारांना मदत करताय, SME उद्योगांना मदत करताय, मजुरांना त्यांच्या घरी UPमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय मदत करत असाल, काय असेल, पण ऑटोवाल्यांना का नाही मदत करत? मग आणि कर्नाटक सरकारने मदत केली आहे, दिल्ली सरकारने त्यांना मदत केलेली आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही जर ऑटो चालकांना आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन थकलो, मुंबईला मी मेल देऊन थकलो, मुंबईला आम्ही ॲप्लिकेशन देऊन थकलो, इव्हन आमचे परिवहन मंत्री अनिल परब हे वाहतूक मंत्री जरी असले तरी ते बांद्र्याला एका मुंबईच्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनीसुद्धा मनावर घ्या म्हणून आम्ही फोन केला होता। तर आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही त्यांना जर 3-4 दिवसामध्ये यांचं मार्ग लावला नाही, त्यांना तातडीची 5000 रुपयाची मदत जर तुम्ही कॅश दिली, आमच्याकडे त्या संघटनाचे त्या प्रत्येकाचे आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही करून ठेवलेले आहेत। प्रत्येकाचे आधार कार्ड, त्याचा बॅच नंबर, त्याचा परमिट नंबर, त्याचा लायसन्स नंबर, असं आम्ही एक यादी बनवून ठेवली। नेमकी तुमची शासनाला मागणी काय? तर आमची मागणी अशी आहे की त्याला असंघटित कायद्याच्या याच्यामध्ये तुम्ही त्याला टाका, त्याला तुम्ही ताबडतोब तातडीची मदत म्हणून 5000 रुपये द्या आणि
ती यादी आमच्याकडे तयार आहे, ती द्या. नाही तर 4 दिवसानंतर आम्ही सर्व ऑटो तसेही आमच्या घरी पडलेले आहेत ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये नेऊन टाकतो. जेव्हा तुम्ही आम्हाला लॉकडाऊनमधून सुटका होईल, जेव्हा सर्व व्यवहार सुनिश्चित होतील किंवा सुस्थितीत येतील, तेव्हा आम्ही आमचे ऑटो काढू. तोपर्यंत आमच्या ऑटोचा सांभाळ कलेक्टरांनी करावा अशी आमची मागणी आहे. विदर्भ न्यूज़ के लिए प्रदीप इंगोले की यह रिपोर्ट।